गंगाखेड तालुक्यातील इसाद या सर्कलमध्ये शिवसेना शिंदे गटाने आपलं वर्चस्व या ठिकाणी राखलेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी उमेदवार स्वतः आहेत राजूजी फड। काय सांगाल, प्रथमच आपला या ठिकाणी घवघवीत विजय झालाय? ही सर्व इसाद जिल्हा परिषद गटातील सर्व जनतेचा विजय, हा माझा विजय नाही। त्या गटात माझं गाव नसताना त्या गटातील जे गाव आहेत त्या गावचे नेते आहेत, विशेष करून इथं जे उपस्थित आहे आमचे किशोरराव भोसले मामा, आमचे तालुकाध्यक्ष शाहूराव मुंडे, ज्यांनी मला एबी फॉर्म दिला पक्षानं विश्वास ठेवून, त्या सर्व इथं जमलेल्या सर्व गावगावच्या कार्यकर्त्याचं यश आहे। माझं स्वतःच तिथं मतदान सुद्धा नाही, सर्व ह्या जनतेचं मतदान आहे, ह्या कार्यकर्त्याचं मतदान आहे, ह्या नेत्याचं मतदान आहे आणि ह्यांच्या आशीर्वादानं, ह्यांच्या मतदानानं अन्यायाच्या विरोधात इथं प्रस्थापित आहे, दंडेलशाही आहे, गुंडगिरी आहे, दादागिरी आहे। या गुंडगिरी दादागिरीच्या विरोधात या सर्व इसाद गटातील जनतेचा हा कौल दिलेला आहे। निश्चितच आपण जर बघितलं असेल तर या निवडणुकीमध्ये मोठा पैशाचा धुमाकूळ देखील झालेला आहे आणि आपण या ठिकाणी लीडनी निवडून आलाय, कसं पाहतो? ते तर सगळीकडे चालूच आहे। पैशाचा, धमकीचा, माझ्या निवडणुकीत माझ्यासोबत कुणाचा फोटो जरी दिसला तरी संध्याकाळी त्याला फोनवर शिव्या होत्या। माझ्यासोबत कुणाचं संभाषण जरी झालं तरी शिव्या होत्या। माझ्यासोबत लोकांना फिरू दिलं नाही, माझ्यासोबत कार्यकर्त्यांना फिरू दिलं नाही। एवढी दादागिरी की गावात गेलं तर लोक जवळ येईना गेले। लोक म्हणू लागले, साहेब आम्ही अंधारात तुम्हाला मतदान देतो, कृपा करून आमच्या जवळ येऊ देऊ नका, आमचे उस असेच राहतील, आमचे उद्या आमच्यावर गुन्हे दाखल होतील, आम्हाला त्रास होईल। कशामुळे एवढा विरोध होता, काय आपल्याला? नाही, विरोध मला नाही, त्या संबंधित मतदारावर दबाव होता इथल्या आमदारांचा। तरी देखील आपला विजय, तर जनतेचा विजय, जनतेनं तरी न जुमानता माझ्यासोबत कोणी फिरलं नाही, माझ्यासोबत प्रचाराला आलं नाही, परंतु आमदार सगळ्यांनी मतदान देऊन कौल दिला। किती लीडने आपण या निवडणुकीमध्ये निवडून? लीड नाम मात्र, परंतु विजय आहे। जो जिता वही सिकंदर, जे जिंकला ते जिंकला। निश्चित आपल्यासोबत काही पदाधिकारी, तुम्ही काय सांगाल या विजयाबद्दल? मी माझे जिल्हा परिषद सदस्य आहे इसाद जिल्हा परिषदचा। या सर्कल मधल्या लोकांना फक्त संधी पाहिजे होती, हे सर्कल बिनविरोध काढायची पूर्ण प्लॅनिंग झाली होती। इसाद आणि मातपुरी दोन्ही सर्कलला या तालुक्यातला, या जिल्ह्यातला एक वाघ, फड साहेब नावाचा वाघ भेटला आणि त्या वाघानं फॉर्म टाकल्यामुळं जनतेनं गुप्त मतदान पद्धतीनं हा विजय केला। हा जनतेचा विजय आहे आणि या वाघांना हा जनतेचा विजय आहे, हा हुकुमशाहीच्या विरोधात विजय आहे, सत्याचा विजय आहे। हा आमदार राजकारण करतो, त्याच्यामुळं अनेक ऊस उत्पादकाला धुळीला मिसळण्याचं काम हे करतोय बादर, त्याच्यामुळे सगळं जनतेचा उद्रेक झाला। कारण हा एरिया आहे, हा एरियामध्ये भरपूर ऊस आहे, त्या फक्त कारखान्याच्या जोरावर राजकारण करू इच्छितो आणि त्याच्या माध्यमातून जनतेला दाबतोय हा, त्याच्यामुळे आम्ही प्रचंड जनशक्ती आमच्या मागे उभा टाकली। आपल्यासोबत तालुका प्रमुख देखील आहेत। सर, काय सांगणार, आपले उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत, आपल्या माध्यमातून या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते। या दंडुकेशाहीच्या विरोधात जनतेनं सामान्य माणसाला, सामाजिक कार्यकर्त्यांना न्याय केला, मतदारसंघामध्ये भरघोस मतांनी विजय केला आणि या दंडुकेशाहीचा नायनाट केला। कशा पद्धतीने आपण विकास घेऊन लोकांपर्यंत जाल? मी माझ्या गावचा जो माता ते पायदा जलसंधारणाची कामं असतील, इतर आर्थिक उन्नतीची कामं असतील, मी माझ्या गावचा जो आदर्श गाव म्हणून विकास केलाय, तोच प्रयत्न मी इतर सर्व गटात प्रत्येक गावात मी करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि सर्वप्रथम हे सांगतो की सर्व गावात जातीवाद, दादागिरी याचा कुठेही लवलेशी असणार नाही या पुढच्या राजकारणात। निश्चितच आपण जर बघितलं असेल तर शिवसेना शिंदे गटाकडून इसाद मधून या ठिकाणी घवघवीत विजय मिळवला असल्यामुळे उमेदवारांमध्ये आणि या ठिकाणच्या नागरिकांमध्ये एक आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी हुकुमशाहीच्या विरोधात या ठिकाणी सामान्य जनता ही निवडून आल्याच्या प्रतिक्रिया देखील यावेळेस उमेदवारांनी या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, गंगाखेड।